आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. काय पंढरपुरातली ताकद. 350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरात. 2 सिद्धांत सांगतो पूर्ण. मग बी दुखत अजून जेवण राहिले. काकांकडे जेवायचे रामदास. तुम्ही चपका आणला जरसा. सासरवाडी होती आणि मग 350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरामध्ये. सकल तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. ती नुसती पाहिली की सगळे तीर्थ घडते. अहो तुमच्या माझ्यासारख्या पापेने आंघोळ केल्यावर गंगा पण मळून जातात आणि मळालेल्या गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. गिरगावकर म्हणे नाही शंकर सांगे वर्षी जवळे सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडली का जवळी करती आंघोळी वंदिती चरण. त्या गंगा पुनीत होण्यासाठी पंढरपूरला येतात. म्हणून वास द्यावा पंढरीचा. काही काही तीर्थाला नियम सांगितले. नियम वे निदानम वाराणसीयम पिंडदानम प्रयाग क्षेत्रे. कुठं येनिदान करावं लागतंय, कुठं पिंडदान करावं लागतंय. नवनीतम भय जायते ना केदार स्वजयत तो. तिथं लोणी समर्पित करावं लागतं. पंढरपूरला काहीच द्यायची गरज नाही. काही काही ठिकाणावर जाण्याची लायकी लागते. हो एक जगदंबेचं ठिकाण आहे. त्या जगदंबेच्या अधिष्ठान नाव सांगत नाही. घरी गेल्यावर पहा. त्या अधिष्ठानावर गेले. हवनम कुंडे शुभयजयाम ब्रह्मचर्यम स्तते वचम मात्रेन मासोत्तमानाम यज्जायते ब्रह्मचर्यानाम. त्या देवीच्या समोर एक कुंड सतत पेटलेला आहे आणि त्या कुंडाचं दर्शन झाल्याशिवाय देवीचं दर्शन नाही. आणि त्या कुंडाचं दर्शन घेण्यासाठी 2.25 महिन्याचा संन्यासी पाहिजे. भार्याम नवम संगेशु 2.25 महिने ब्रह्मचारी राहिलेला संसारिक पाहिजे तर त्या देवीच्या दर्शनाला जावा. आध पापम पूर्वजम पतनम नरकास्ती. नाही तर सगळे पूर्वज नरकात जातील वड्यात बोंबलत. तसं पंढरपुरात नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटवावे कोण्याही जातीचा या कसा या पंढरपुरात आंघोळ केली की शुद्ध. ही ताकद पंढरपुरातली. वास द्यावा पंढरीचा. पुन्हा सदा संग हरिदासाचा. एक मुद्दा सांगतो गुरुजी तुमच्या करता. लय खोड गायलं महाराज. तुम्ही एक जागा लय सुंदर काढली होती. सुरुवातीत प्रमाण देईल तुम्हाला. लय सुंदर काळी झालत होतं. ताकद असती काय काय गोष्टी. आता तर कोणाला येते तमाशात. त्याच्यावर काय नसते. असं गोड वाटावं ना. गोड वाट. सगळ्याच बायका लोणचं घालता येतं मग चविष्ट होतं काय. जुन्या म्हाताऱ्याने घातलेलं लोणचं वाळून बी जाऊ द्या. कोहरको पाण्यात ती फोड बुडवा चोखाच वाटते. आमच्या पोराची माईन लोणचं घातलं 3ऱ्या दिवशी फेदरी आली वरून. इतकं नका हसू. माझी बायको तितकी येडी नाही. ते तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय. समजून घ्या कोणाचं सांगायला तुम्ही. विठाला सगळ्यात वाटलं येडी जगानी. भंगार सांगितलं की माणसं लय फुलत येतो. सदा संग हरिदासाचा. इतकंच बघायचं बुवा. आता पुढचं राहू द्या. आता पुन्हा कधी आल्या बघू. नागरे बुवा हे वकील लय भारी. जर सागाव करा ना. बैठकीतच कान फुगली मी. पुन्हा हे गावातले महाराज माझ्याकडे आधीच पाठवून दिले. जर सागाव करा. का संतांची संगती मागितली नामदेवरायनं. एक सुखदेव नावाचे साधू होऊन गेले. संतांची संगती किती मोठी बघा. अहोरात्र जगाच्या मालकाचं भजन केलं. घडलेल्या वृत्तांत सांगतोय. मला संत चरित्र वाचण्याचा नाद आहे कैलास बाबा. आणि संत चरित्र पंढरपुरातल्या मालकाला आवडते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते
ते माझा आवडती निरुते प्राणाही परुते. प्राणापेक्षा संत चरित्र देवाला आवडते. मग पंढरपुरातल्या मालकाला जे आवडतं ते सांगायचं. अहोरात्र भजन केलं. येता साधू स्थळा घेत दर्शनाचा गुरळा. एक शपथ पुरावा आहे. घरी साधू आला आश्रमावर की त्या साधूचं दर्शन घ्यायचं. अहोरात्र भजन. कालांतरानं वय झालं. संतांच्या संगतीची ताकद किती मोठी बघा. तसे साधू अधिकारीच पण महत्व संतांच्या बाबतीत दिलं. थकलं जरा म्हणजे म्हातारपण जवळ आलं. आता चाल मात्र भागवायची सगळ्या. फक्त महाराज तुम्हा दोघांना प्रमाण राहिले तर एक प्रमाण देतो तुम्हाला आता जाता जाता. त्याच्यामुळेच मी बोट करीत असतो. सगळ्याला प्रमाण दिलं पाहिजे. हो महाराजाला गाता जरी आलं तरी हे कशासाठी येतं. नवरदेवाच्या माईनं वजनात राहा. नवी साडी नेसून पदरात इतके इतके तांदूळ बांधायचे, मळवट भरायचं आणि फिरायचं. हीच झाडून घेऊन जाणूसा झाडू लागली. तिकून बाई आली म्हणजे होय तिकडे. हा मी नवरदेवाची माईन तुला कोण म्हणे. कीर्तन करायला गाता येते, त्याचा आवाज चांगला असावा छान आहे, पण प्रमाणात त्यांनाच द्या. पुरावा आहे. जनी म्हणे बोला अभंग. पुरावा शास्त्राचा. उभे राहणारी सामान्य लोक असतात का भजनी मंडळी. किती मड शहाणा असलं तर मसन वाट्यात एकटं जातं का. नाही म्हणले मड लयच हुशार आहे. 800 एकर जमीन कमी आणि ते मेल्या बी मसन वाट्यात चलतच गेलं. कसं जाईल. तसं ह्या मड्याला विठोबा रुक्माई पुस्तूर न्याचं यायचं काम आहे. विठाला जुनी माणसं येतात सगळी. जुनी मजा येते वा. तुम्ही अजून बी बघा. जुने आंबे म्हणजे कोणते आंबे. गावरान. आणि आता नवीन संकरित खापक्या. एक माचला किती लिटर भर रस. कोणी कुणच वास येईना त्याचा. जुन्या गावरान आंब्याच्या अशा मीठ लावलं कोई धुईत बाय. हो त्या रसात पत्र दिसत तरी रस वरपूर पोहनायचा. चवच असते. तसे जुने आंबे आहेत. आज विठाला शेवटचा काळ जवळ आला सुखदेवांचा. भागवतातले सुखदेव नाही, सुखदास नावाची एक व्यक्ती होती. परम सुखदास. डोळे शिथिल झाले. एका वैद्यानं चष्मा दिला. थकले. एक व्यक्ती डब्बा घेऊन आला. भक्त बाबा मी तुम्हाला जेवायला डब्बा आणलाय. नको म्हणे. मी हातानं केलेलं खातो. पण त्या भक्तानं सांगितलं माझ्या बायकोनं 16 स्वयंपाक केला. 16 16 या शब्दाचा अर्थ शुद्धता. एका चांगल्या घरी आम्हाला 16 स्वयंपाक. पण बाईनं मी विचारलं ताई ही फरची काय ब्रासची आहे. काय नाही म्हणले 27,000 रुपये ब्रासची फरची. अरे बापरे म्हणलं. माई तर साऱ्या घराची तितक्यात झाली. 27,000 रुपये ब्रासचीच फरची किचन मध्ये. मी म्हणलो बाई एवढ्या महागाईची फरची मग तुमच्या पायात चपला कस काय स्वयंपाक करताना. नाही महाराज ह्या स्वयंपाक करायच्याच चपला आहेत. मी म्हणलं महाराज हाणायची नाही का एखादी. आमचा तरी उद्धार होईन. आणि 2-3 चपला आमच्या मी तोतरीत. याला 16 नसते. शुद्ध असं 16 माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. साधून सांगितलं त्याबद्दल दुमत नाही. मी नामधारक आहे. मला याचा काही अपपर भाव नाही. पण माझं आयुष्य 5 दिवसाचं राहिलंय. मला या काळात जगाच्या मालकाचं चिंतन करायचंय. मला आता काही खायचं नाही. ते हापकलच महाराज. कधी जाणार. आजपासून 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जाणार. उत्तरायण लागणार आहे त्या दिवशी. निष्ठेनं भजन केलेल्या लोकांच्या ताब्यात यम असतो. 6 महिने वक्ते बाबा अंथरुणावर पडून. हो सप्तमीला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा असती.
त्या दिवशी साखर लिंबू लावून देवाला स्नान घालतात ज्ञानोबरायांना. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता निरोप आलता. मी 6:15ला निघलो, आळंदीला पोचलो. सकाळी स्नान घालायला भेटलं. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 तासापुरतं मंदिर आतमध्ये जाऊन प्रवेश, आणि बाहेर आलो की निरोप मिळाला. नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. मी लगेच याला म्हणलं उत्तरायण सुरू झाले. काय ताकद! 6 महिने बाजावर खेळणारी व्यक्ती पण उत्तरायण लागल्याशिवाय गेली नाही. ही नामाची ताकद, निष्ठेची ताकद, धर्म जोपासण्याची ताकद. अशी महात्मे काय काय. तसा आहे एक महात्मा. अरे त्या दिवशी उत्तरायण लागणार आहे, सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर मला जायचंय. सदा संग हरिदासाचा. संतांची संगती कशा करतात. मग सगळ्या भक्तगणांना माहीत झालं. लाखो लोक त्या आश्रमावर जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर उद्या सकाळी बाबा जाणार. काही रडत होते, काही प्रश्न करीत होते. दुःख वाटलं सगळ्यांना. एका निष्ठावंत भक्ताने विचारलं, बाबा तुमचं उद्या देहावसान झाल्याच्या नंतर पुढची क्रिया काय? काय नाही, एकच क्रिया. माझ्यावर तुम्ही देवा इतकं प्रेम करत असाल तर तुम्हाला माझी शपथ आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या 14 वस्तू माझ्या अंत्यविधी सोबत जाळून टाका. साधू कोणाला म्हणायचे? रामदास काका. महाराजाला लाकडाची खुर्ची होती, लाकडाचा पलंग होता, आथरायला घोंगडी, पांघरायला घोंगडी, चष्मा, आकड्याची काठीन, पायातल्या खडावा, 1-2 पागुटे, 2-4 लुंग्या. हुजूरकर काका, ह्या 14 वस्तू माझ्या सोबत पेटून द्या, कारण मी गेल्याच्या नंतर माझ्या वस्तूचं दुकान मांडायचं नाही. हा महाराजांचा चष्मा आहे, ह्या चष्म्याच्या पाया पडून 11 रुपये ठेवा, असं दुकान मांडायचं नाही. सगळ्या वस्तू माझ्या पेटून द्यायच्या. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. 1:30-2 वाजला गोवर्धन भाऊ. तेवढ्या काळात एका भक्ताने विचारलं, बाबा उद्या आम्ही तुमचा अंत्यविधी करू, पण तुमची समाधी कुठं करायची? म्हाताऱ्याचं चिंतन चालू होतं महात्म्याचं. त्या महात्म्यानं सांगितलं, माझी समाधी करता कशाची? मी स्पर्श केलेल्या वस्तू सगळ्या तुम्ही फुकून देणार आहेत, मग समाधी करता कशाची? तर दुसरा शिष्य म्हणला, तुमच्या आस्तीची. तुम्ही जाळल्याच्या नंतर तुमच्या आस्ती राहत्या ना, त्याची आस्ती. मग सापडल्या तर करा, सापडल्या तर करा. नाही म्हणले जळाल्या तरी ती राख, ती जरी सापडली तर करा. संतांची संगती, नामस्मरणाचं साधन. ही लोक किती अधिकारी असतात संत, म्हणून यांच्या संगतीमध्ये वासना संपून जाते. वासनेचे संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पण अशी संतांची संगती पाहिजे. पहाटे पहाटे महाराजांचं देहावसान झालं ब्राह्मी मुहूर्तावर. दुपारी 2 वाजता माध्याने दिवाकरम, दुपारी सूर्य, त्यावेळेला अंत्यविधी झाला. सगळा भक्तगण शोक सागरात बुडाला, वापस आले. 3ऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम, आपण त्याला राख सावडणे म्हणतो. या कार्यक्रमासाठी जे जे अंत्यविधीला आले नाही ते सर्व लोक आपापले वाहन करून सज्ज, आपल्याला आश्रमावर जायचंय. पवित्र गंगेच्या पात्रात महाराजांचा अंत्यविधी झाला. आपले हात राखीला लागले पाहिजे, आपलं शरीर पवित्र होईल. ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री 1 वाजता शरीराला लागलेला अग्नी तो निखारा बोलत होता. जगदानंद कंद जगतपते. महाराजाचं जळतं शरीर बोलत होतं. हाडं जळून राख झालेली होती. तो अग्नी बोलत होता, जगदानंद कंद जगतपते, अहोरात्र तुझं भजन केलंय देवा, अहोरात्र तुझं भजन केलंय. एक लक्षात ठेव जगदानंद कंद जगतपते, माझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायावर हे कपाळ टेकले. माझ्या घरी आलेल्या प्रत्येक साधूच्या पायाचं चरण तीर्थ या जिभेवर पडले. देवा अख्खं जीवन तुझं भजन केलं, आणि तुझं भजन जर निष्ठेनं केलं असेल आणि तुझ्या भजनानं आणि संतांच्या संगतीत हे शरीर जर पवित्र झालं असेल, याच्यामध्ये तिळमात्र वासना नसेल, तर एकच तुला विनंती करतो,
वासना अंगाला गुंडाळलेल्या माणसाचे हात माझ्या राखेला लागू देऊ नको. वाक्य नीट ऐका. देवा अख्खं जीवन भजन केलंय, आलेल्या साधूचं दर्शन घेतलंय, आणि अशा प्रक्रियेनं माझं जीवन वासना विरहित आहे असं जर 100% असेल तर उद्या वासनेनं भरलेली हात माझ्या पवित्र राखेला लागू देऊ नको असा अग्नी बोलत होता महाराजाच्या शरीराला जाळलेला. त्याला भडा अग्नी म्हणतात. सदासंग हरिदासाचा गुरुजी. त्यावेळेला जगाचा मालक बोलत होता, महाराज काय करू, एकच काम कर, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आलेली ही पवित्र गंगा माझा अंत्यविधीच्या पात्रात झालाय, मग हिला एकच सांग, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली ना, तू हिला सांग देवा माझ्या लेकराला पोटात घे, माझ्या लेकराला पोटात घे, पोटात घे. तर जगाच्या मालकीनं गंगेला सांगितलं, जीवनभर माझं भजन केलं, निष्पाप आहे, याला घे पोटात. तर गंगेनं सांगितलं, माझ्या पात्रात तितकं पाणी नाही. मध्यभागी पाणी होतं, वाळवंटात अंत्यविधी झाला. कसं घ्यायचं? तै वरुणाशी पाचारिले, वरुणाला आमंत्रित केलं आणि सांगितलं पाऊस पाड. कडकडत चैत्राचं ऊन, चांदण्याचा लख प्रकाश. तितक्याच काळात कैलास बाबा पाऊस पडला, नदीचं पात्र तुडुंब भरलं, साधूच्या अस्थी गंगेनं पोटात घेतल्या. ही संतांची ताकद आहे, अशा संतांची मला संगती दे. सदा संग हरिदासाचा संत संग देई चरण सेवा.